पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेले पानशेत धरण, वरसगाव धरण, खडकवासला धरण ही पुणे शहराच्या जवळील सुंदर धरण परिसर हा आहे. या ठिकाणी बोटिंग, आपण कॅम्पिंग इत्यादी साहसी प्रकारचे खेळ या ठिकाणी करतो. या पानशेत धरण परिसरामध्ये सुंदर निसर्गही आहे. तसेच या ठिकाणी अनेक जुनी अशी प्राचीन मंदिरं आहेत. अशाच या प्राचीन मंदिरांचा शोध आपण या आपल्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेत आहोत. नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर युवा ट्रेकर या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आता आहोत रुळे या गावामध्ये. हा पुणे पानशेत रोडच्या इथे हे रुळे गाव आहे. या ठिकाणावरनं हे धरणाच्या पलीकडे हे जांभई गाव आहे. त्या ठिकाणी आपण पांडवकालीन शिवमंदिर हे पाहणार आहोत. तर या ठिकाणावरनं आपण सुंदर असा हा बोटीने प्रवास या ठिकाणी करत आहोत. तर तो आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण हा या ठिकाणी दाखवत आहोत. जांभई या गावामध्ये पांडवकालीन शिव मंदिर आहे, जे पांडवांनी एका रात्रीत बांधलेले आहेत असे येथील गावकरी सांगतात. या मंदिराला पाहायला जाण्यासाठी रोडनेही आपण जाऊ शकतो. पुणे, खडकवासला धरण, एनडीए, पुडजे तसेच निळकंठेश्वर रोडने आपण या ठिकाणी ह्या मंदिर पाहायला जाऊ शकतो. परंतु आपण या मंदिराचा सुंदर अनुभव घेण्यासाठी या ठिकाणी हा बोटीने प्रवास या ठिकाणी हा करत आहोत. जांभई या गावामधनं आपण रुळे या गावामध्ये जात असताना या ठिकाणी 20 रुपये आकार या ठिकाणी ह्या बोटीमध्ये घेतले जातात. स्थानिक गावकरी, शाळकरी मुले ही या ठिकाणी दिवसभर ये जा या ठिकाणी चालू असते. आपण या ठिकाणी पाहू शकतो, जांभई या गावाच्या किनाऱ्यावरती ही रस्सी बांधलेली आहे. तसेच समोरच्या बाजूला रुळे या गावाच्या किनाऱ्यावरती ही रस्सी बांधलेली आहे. ही रस्सी हाताच्या साह्याने ओढून या ठिकाणी ही बोट पुढे नेली जाते. हा सुंदर अनुभव आपल्याला या ठिकाणी हा अनुभवता येतो. पाच ते 10 मिनिटाचा प्रवास करून आपण या ठिकाणी ह्या किनाऱ्यावरती येऊन पोहोचतो. या ठिकाणी ह्या बोटीचे चालवणारे बाबा आहेत, त्यांच्याकडनं आपण या ठिकाणी माहिती घेऊ. नमस्कार, राम राम. बाबा, नाव सांगा तुमचं. गणपत मळेकर. हां, मळेकर. सांगा, तुम्ही इथं काय नाव चालवता ना? आम्ही नाव चालवतोय. हां, कुठनं पलीकडनं रुळ्यामधनं इकडं जांभलीकून रुळ्याला न्यायची. न्यायचे. हां, रुळ्याकून जांभलीला आणायची. हां, न्यायचे. आम्हाला ही शिवाय सोयी काही नाही. नाही. आणि आम्ही ह्याने जाऊ तरच आम्ही येणार झाला. हां, बाकी काही नाही. म्हणजे रोडनी जायचं म्हणलं तर कुठपर्यंत शेवट जायला लागतं? रोडनी समजा पानशेतच्या पुढनं 20 किलोमीटर जायला लागतं. 5-6 किलोमीटर. 6 किलोमीटरवरनं जाऊ. हां, तिथनं रोडनी असं इथं येत आहे. हां, एवढ्या लांब कसं काय जायचं. हां, आता आमच्या लोकांना इथून सोय. हां, पडेल गेलं तर पेमकी, हां. एसटी, रिक्षा आहेत. हम्म, आम्हाला वाहतूकचा जवळ आहे जवळ आहे. आमच्या. 20 रुपये घेतले तरी काय नाही. काय नाही. त्या माणसाला रुस्त सुटाय पाहिजे. मग इथं पांडवकालीन सोमेश्वर मंदिर आहे ना गावात, जांभईमध्ये. पांडवकालीन जुनं मंदिर आहे. ह्या बोटीचं काय मग कसं काय सुविधा काय सरकार वगैरे काय? सरकारी होय, सरकारी पंचायत. पण ते जॅकेट वगैरे काय नाही काय नाही. मग काय अपघात वगैरे झाला काय बोटीचा तर? आमच्या कुंड उडले त्यात.
असं आहे का? हा पाणी किती खोल काय किती पण आपली जमू आहे 30-35 फूट खोल पाणी आहे. पाणी आहे का? मग खोल आहे जास्त. त्याशिवाय आम्हाला विलाज नाही ना. नाही म्हणजे इकडच्या या गावाला तिकडं जायचं म्हणलं त्या बाजारपेठ गावचा काय इकडे यायचा संबंध नाही. हा त्यांना आमच्या तिकडं सगळं आहे. तुम्हालाच काय आम्हाला कायम जायला जायला लागतं पलीकडं शाळेची मुलं सुद्धा पडेल पडेल. कॉलेजची 10वीची 8वीची 7वीची 7वीचे हां नाव नाही सांगत. मावाने झाले. पण आत्ता ठीक आहे उन्हाळ्यापर्यंत. मग पावसाळ्यात कसं काय? पावसाची चालू असते पावसाळ्यात चालू 12 असते महिने चालू. चालू. मग पावसाळ्यात पाणी लय बिणी पाऊस आला तेवढ्यापुरती बंद करायची. हां बाबा वरच्या झाडाच्या मोहऱ्या सोडल्या हां. तेवढ्यापुरती बंद करायची. काही 2 तास नाही चालू पण पाण्याचा प्रवाह जास्त असेल ना मग. पाणी प्रवाहित येतो. मग तरी मग त्यात जाती नाव व्यवस्थित हा आतापर्यंत काय नाही झालं आमच्या नावाला. नाही ना? कधीच नाही काय अजून. नाही काय? कुणा थकली कुणा काय झाले. हम्म. आता ही खराब झाली पण हा. आम्ही बदली दुसऱ्या देशासाठी आम्ही मोहर हे केलेलं आहे. हां अर्ज केलाय अर्ध बेचं सगळं केलं. सगळं गेलंय. आता निवडणूक झाल्याशिवाय आता काय होणार नाही. हम्म. जिल्हा परिषद पंचायत समिती आम्हाला आमदार टाकतील अण्णा टाकतील हम्म. आम्हाला सुप्रिया सुळे खासदार आहे सुप्रिया सुळे. करतात. किती लोकसंख्या किती आहे गावाची आहे 850 जांभळीची? मग मोठं गाव आहे की? काय काय पुण्याला गेलेली आहे. मोठं गाव आहे मग. हा हम्म. 100 उभारटा आहे. असं आहे का? 100-100 मग त्यात थोडी आहे का मग. हम्म. पण आता माझा मुलगा आहे तो पुण्याला गेला हम्म. येऊन जाऊन पुण्याला. मग पुणे जवळ आहे पण तरी गावातली बरीचशी घरं म्हणजे हा. पुण्यालाच आहेत सगळे हा. उद्योगधंद्यामुळं. गावात म्हणजे थोडीफार नोकरीवर म्हणा आपले गेली गेली पण इथे येतातच आपला कार्यक्रम का संपू येते. येतात. तुम्ही कुठून आलाय? आम्ही इथनं वेल्लेच नाले. हा? तुम्हाला काय मग ह्याचा काय पगार वगैरे भेटतो का नावेचा काय? नाही, नाही. मग काय लोकांचे भेटते ते घ्यायचं. मग दिन ते काय 200-300 हां दिन ते घ्यायचं आपलं. हा पुण्यावरनं येणारा रोड आहे. या ठिकाणावरनं आपण नीलकंठेश्वरला जाऊ शकतो. तसेच ह्या जांभळी गावामध्ये हे पांडवकालीन शिवमंदिर आहे. या ठिकाणी आल्यानंतर ही आपल्याला ही मंदिराची स्वागत कमान या ठिकाणी दिसते. नीलकंठेश्वर मंदिर हे पाहण्यासाठी वर्षभर हे भाविक या ठिकाणी येत असतात. या नीलकंठेश्वर डोंगराच्या पायथ्यालाच हे जांभळी हे गाव आहे. या जांभळी या गावामध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हा दीपस्तंभ आपल्याला या ठिकाणी दिसतो. या ठिकाणावरून आपण मंदिर परिसरामध्ये प्रवेश करतो. मंदिराच्या सभोवताली अनेक या ठिकाणी सुंदर अशी फुलांची झाडे तसेच बाग या ठिकाणी लावलेली आहे. मित्रांनो आपण या ठिकाणी ह्या जांभळी या गावामध्ये आहोत. या जांभळी या गावामध्ये पांडवकालीन प्राचीन असे शिव मंदिर या ठिकाणी आहे. या मंदिर परिसराचा संपूर्ण परिसर हा अत्यंत सुंदर असा निसर्ग संपन्न असलेला परिसर या ठिकाणी आहे. या मंदिराच्या शेजारून मुळा मुठा नदीचे पात्र या ठिकाणी वाहते. अतिशय सुंदर निसर्ग व धरणाचा बॅकवॉटरचा सुंदर आपल्याला भाग या ठिकाणी हा पाहायला मिळतो. हे मंदिर अत्यंत प्राचीन असे मंदिर आहे. हे मंदिर जुने मंदिर या ठिकाणी हे पडलेले आहे, परंतु गावकऱ्यांनी या ठिकाणी हे नवीन मंदिर बांधलेले आहेत. परंतु जुन्या मंदिराचे बरेचसे अवशेष आपल्याला या ठिकाणी हे पाहायला मिळतात. अत्यंत सुंदर कोरीव काम असलेले मंदिर या ठिकाणी हे आहेत. तर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये हे संपूर्ण मंदिर व मंदिर परिसर आपण या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहोत. आपण या मंदिर परिसरामध्ये समोर फिरत असताना हे मंदिर पूर्वीच्या काळी एक भव्य दिव्य मंदिर असणार. आपल्याला ह्या मंदिराचे पूर्ण अवशेष पाहून या ठिकाणी हे आपल्याला लक्षात येते. गावकऱ्यांनी आत्ता या मंदिराचे हे जुने दगडी अवशेष हे मंदिरासमोर म्हणजे विरघ समाधीस्थळ तसेच कोरीव मूर्त्या ह्या मंदिरासमोर या ठिकाणी जतन केलेल्या आहेत. ते आपल्याला या ठिकाणी ह्या पाहायला मिळतात.
आपल्याला मंदिराच्या समोरच्या बाजूला या सभामंडपामध्ये नंदी महाराजांची ही सुंदर अशी जुनी मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अत्यंत सुंदर कोरीव काम आपल्याला या ठिकाणी ह्या मूर्तीचे पाहायला मिळते. नंदी महाराजांची आपण मूर्ती पाहिल्यानंतर या ठिकाणी हे गावकऱ्यांनी हे विरघळीचे अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तसेच आपण हे पाहू शकतो की ही प्रवेशद्वाराची या ठिकाणी ही गणेशांची मूर्ती असलेली पट्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ह्या मूर्तींचे या पट्टीच्या अवशेषावरनं हे पूर्वी खूप सुंदर असे कोरीव काम असलेले मंदिर आहे हे लक्षात येते. मंदिरामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर आपल्याला हे कासव शिल्प या ठिकाणी हे दिसते. तसेच मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या बाजूला गणेशांची मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसते. तसेच गणेशांच्या मूर्तीच्या दुसऱ्या बाजूला या ठिकाणी ही देवतांची मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ही मूर्ती पाहून आपल्याला असं वाटते की ही काळ भैरवनाथाची मूर्ती असावी असे आपल्याला या ठिकाणी हे पाहून वाटते. आपण ह्या मंदिरामध्ये ही पाहू शकतो ही जुनी अशी दगडी प्रवेशद्वार असलेली ही कमान आहे. अत्यंत सुंदर कोरीव काम आपल्याला या ठिकाणी ही पाहायला मिळते. गावकऱ्यांनी आता या ठिकाणी ह्या कमानीला रंगरंगोटी या ठिकाणी केलेली आहे. आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर हे जुन्या मंदिराचे हे खांबांचे अवशेष या ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळतात. आत्ता जरी हे मंदिर नव्याने बांधलेत तरी परंतु गावकऱ्यांनी ह्या जुन्या खांबांचे अवशेष या ठिकाणी जतन करलेले आहेत आपल्याला या ठिकाणी हे पाहून वाटते. या ठिकाणी आपले शिवलिंगाचे सुंदर दर्शन झाल्यानंतर शिवलिंगाच्या बाजूला या ठिकाणी कुंड या ठिकाणी दिसते. या ठिकाणी हे निर्माल्य वगैरे या ठिकाणी हे ग्रामस्थ या ठिकाणी साठवतात. आपण हा मंदिर परिसर फिरत असताना आपल्याला या ठिकाणी हे बाहेरच्या बाजूने लक्षात येते की हे जुन्या मंदिराचे अवशेष हे गावकऱ्यांनी हे गाभाऱ्याचे या ठिकाणी जतन केलेले आहेत. नवीन कळस या ठिकाणी मंदिराच्या वरच्या बाजूला बांधलेला आहे, परंतु कळसाच्या खालचा भाग दगडी हा जुन्या मंदिराचा भाग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहू शकतो मंदिराचा अत्यंत शांत असा परिसर आहे. या मंदिराच्या वरच्या बाजूने आपण या खालच्या बाजूला मुळा मुठा नदीचे हे पात्र या ठिकाणी हे पाहतोय. या झाडाच्या खाली आपल्याला जुन्या मूर्त्यांचे अवशेष या ठिकाणी हे पाहायला मिळत आहेत. तुम्हाला या ठिकाणी शांत, निसर्ग संपन्न तसेच आध्यात्मिक अनुभव अनुभवायचा असेल तर या ठिकाणी ह्या मंदिराला तुम्ही अवश्य भेट द्या.
आपण या जांभई या गावामध्ये सोमेश्वर शिवमंदिराचे दर्शन घेतल्यानंतर या जांभई या गावामध्ये खंडोबा मंदिरही आपल्याला या ठिकाणी हे पाहायला मिळते, तर ते आपण या ठिकाणी हे पाहत आहोत. आपण हा मंदिर परिसर हा फिरत असताना या ठिकाणी भव्य अशी दगडी नागदेवतेंची मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तसेच खंडोबारायांच्या अत्यंत दगडामध्ये कोरलेल्या सुंदर व भव्य रेखीव मूर्ती आपल्याला या ठिकाणी ह्या पाहायला मिळतात. मित्रांनो, या ठिकाणी आपले जांभई गावातील हे पांडवकालीन शिव मंदिर तसेच हे सुंदर असे खंडोबा मंदिर या दोन्ही मंदिरांचे सुंदर असे दर्शन या ठिकाणी झालेले आहे. आपण या ठिकाणी फिरत असताना या ठिकाणचा हा संपूर्णच भाग हा अत्यंत सुंदर असा निसर्ग संपन्न असलेला भाग आहे. तर या ठिकाणी आपण हा आपला व्हिडिओ हा संपत आहोत. आपला व्हिडिओ आवडल्यास आम्हाला नक्की कळवा, कमेंट करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.